चला आज बनवूया मिक्स डाळीचा असा कुरकुरीत डोसा। त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला 1 वाटीने मेजरमेंट घ्यायचं आहे आणि आपण इथे 3 वाटे एवढे तांदूळ घ्यायचे। तर हे राशनचे नॉर्मली तांदूळ घेतलेत आपण, जे राशन दुकानावर भेटते ते तांदूळ आहे। तो कुठलाही स्पेशल तांदूळाचा मी घेतला नाही आहे। आता 30 वाटीमध्ये आपल्याला बघा थोडे थोडे अशा प्रत्येक डाळी टाकायच्या। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलीही डाळ कमी जास्त करू शकता। तर इथे पाव वाटी सर्वात पहिले तर मी उडदाची डाळ घेतली। उडदाची डाळ फक्त परफेक्ट मेजरमेंटमध्ये घ्या, नाही बाकीच्या डाळी तुम्ही कुठल्याही घेऊ शकता। पाव वाटीच घेतली आपण, बाकीच्या डाळी टाकणार आहे त्याच्यात। त्यानंतर मसूरची डाळ घेतली, चण्याची डाळ घेतली, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करा। मी पाव वाटी घेतले। त्यानंतर इथे ही मुगाची डाळ आहे आणि त्यानंतर इथे बघा अख्खे मूग आहेत ना, हे पण मूठ भरून असे घेतलेत मी। अख्खे मूग मुलांना चारायचं तर खूप असा पौष्टिक डोसा आपला हा तयार होईल। तर हे सगळं आता मिक्स करून घेऊया आणि आपल्याला काय करायचं, याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। आणि ह्या सगळ्या डाळींचा डोसा एकदम हेल्दी आहे मुलांसाठी। तर मी मुलांसाठी बनवत असेल तसंच मिक्स डाळीचा बनवते आणि याला ना जास्त वेळ पण नाही लागत। आता याच्यात भरपूर असं पाणी टाकायचं आपल्याला, म्हणजे आपले डाळ तांदूळ बुडेल आणि त्याच्यात दुप्पट असं पाणी टाकायचं। त्यात 1 चमचा जिरे टाकू आपण। हे आता आपण 6 ते 7 तासासाठी भिजून द्यायचं आहे असंच। हे बघा 7 तास झाले तर आणि आपले डाळ तांदूळ मस्त असं भिजले बघा। आता हे मी झाकून ठेवलं होतं। आता आपल्याला काय करायचं, हेच पाणी घेऊन थोडं थोडं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। तुम्ही त्याच्यामध्ये थोडेसे पोहे पण टाकू शकता। आता आपण वाटून घेऊया। तर बघा आपण आपलं डाळ आणि तांदूळ सगळं वाटून घेतलं, एकदम बारीक केले। त्यानंतर याच्यात आपण 1 चमचा एवढं मीठ टाकूया। तर तुम्ही चवीप्रमाणे मीठ म्हणू शकता। आता हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा। आणि तुम्हाला जर टाईम नसेल याला हे फर्मेंट करण्यासाठी, तर तुम्ही हे डोसे लगेच बनवलेत तरीही एकदम परफेक्ट होतात। मिक्स डाळीच्या डोश्याला टाईम लागत नाही, लगेच बनतात व्यवस्थित असे। पण मला आत्ता नाही बनवायचे, मी हे रात्री बॅटर वाटले, मला आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी बनवायचे। तर त्यासाठी मी रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे। तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही लगेच बनवू शकता। 10-15 मिनटं ठेवलं आणि बनवलं तरीही बनतात। इनो सोडा काही टाकायची गरज नाही। तर हे आपण झाकण ठेवूया आणि रात्रभर आपल्याला ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी भरपूर असं आपलं पीठ मस्त फर्मेंट झालं आहे बघा। आणि मी असंच ठेवलं होतं गॅसवर, त्याला काय झाकून नव्हतं ठेवलं। आता काय व्यवस्थित फर्मेंट झाले बघा। थंडीचे दिवस आहेत तरी पण व्यवस्थित असं फर्मेंट झाले, तुम्ही बघू शकता मस्त असे। हे बघा आता याला व्यवस्थित फेटून घेऊया। आता तुम्ही याला जवळून दाखवते तुम्हाला, बघा याला जाळी किती मस्त आली। हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असे याला बबल्स आलेत। तर एकदम आपल्या डोश्याला पण खूप जाळी येणार। तुम्ही कुरकुरीतवाला पण डोसा बनवू शकता, सेट डोसा असतो ना जो, तो पण बनवू शकता। आता तवा इकडे गरम करण्यासाठी मांडला आहे। तवा गरम झाला की याच्यावर थोडंसं तेल टाकले, त्यानंतर याच्यावर पाण्याचा शितोडा मारायचा, म्हणजे तेल कसं सगळीकडे पसरतं। त्यानंतर लगेच आता याच्यावर डोश्याचं बेटर टाकायचं आपल्याला। तुम्हाला किती मोठा छोटा बनवायचा त्या हिशोबाने बेटर टाका। आणि बेटर सेंटरमध्ये टाकल्यानंतर उलट्या चमच्यानी असं मधल्यास एकसारखं फिरवत राहायचं बघा। स्टार्टिंगमधून करायची आणि बघा सकडीपर्यंत न्यायचं, एकदम कुरकुरीत होतो डोसा आणि एकसारखं फैलला जातो। तर याला गॅस फास्ट ठेवला मी 1 मिनिट भरेला, म्हणजे डार्क कसा खालून कलर येऊपर्यंत याला अजिबात पलटायचं नाही। ते बघा थोडासा कलर आला आहे, स्वतःच डोसा मोकळा झाला आहे, वर आला आहे बघा, अजिबात चिटकला नाही काही नाही। तर तुम्ही हवं तर दोन्ही साईडनीही याला फ्राय क्रिस्पी करू शकता। मी आता एका साईडनी केलं तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे। तर मी हे दोन्ही साईडनी थोडासा असा क्रिस्पी करून घेते। आपण कुरकुरीत डोसा बनवतोय। मस्त एकदम झाला आहे डोसा तयार आपला। आता तुम्हाला मी अजून एक बनवून दाखवते। आता दुसऱ्या डोश्याला तेल लावायची काही गरज नाही, फक्त मी फर्स्ट टाइम तेल लावलं, मी त्यानंतर तेल नाही लावत। असं एकसारखा पसरून घ्यायचं बघा। आणि डोसा पसरवल्याच्या नंतर गॅस फास्ट करायचा आणि थोडासा डार्क कलर आला का तुम्हाला दिसेल, तोपर्यंत त्याला अजिबात पलटी करायचं नाही। हे बघा बघू शकता तुम्ही असा डार्क कलर आला याला, पण अजून साईडनी पण व्हायचं बाकी आहे। तर त्याला आपण 1-8 मिनिटभर म्हणजे
मिनिटच्या पण कमी थोडासा वेळ ठेवूया. थोडासा डार्क कलर आला बघा अजून. तर याला आता आपण पलटी करून घेऊया. तुम्ही नाही पलटी केला तरीही चालेल, बघू शकता एकदम. आणि अजिबात चिटकला नाही पहिली गोष्ट तर. आता तुम्हाला बघा, हे बघा किती क्रिस्पी आपला हा डोसा तयार झाला आहे. आता त्याच बॅटरपासून सेट डोसा कसा बनवायचा ते दाखवते. बॅटर टाकायचं आपल्याला आणि याला अजिबात पसरवायचं नाही चम्मचनी. हे बघा असंच टाकून याला अजिबात हलवायचं नाही, असंच ठेवायचं आहे. याच्यावर झाकण मांडायचं आहे आणि 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. तर तुम्ही ह्याच बॅटरपासून सेट डोसा पण बनवू शकता. बघा 2 मिनटं झाले. आता आपण झाकण काढूया. बघा किती मस्त जाळी आली. तुम्ही कुठल्याही प्रकारचा डोसा बनवू शकता याच्यामध्ये. आणि शिवाय खूप हेल्दी आहे. आपण घरात बनवलं, आपल्याला माहिती आहे आपण कुठल्या डाळी ते टाकल्यात. बघू शकता तुम्ही. मस्त असा हा सेट डोसा तयार झाला आहे. तर आपला कुरकुरीत असा डोसा तयार झाला आहे बघा. त्याच्याबरोबर मी हे बघा तुम्हाला तोडून दाखवते. मी चटणीची रेसिपी टाकलेली आहे. लाल चटणीची रेसिपी उद्या येईल एकदम मस्त असा. आणि लाल चटणी मी आज बनवलेली घरात, त्याची रेसिपी मी उद्या टाकते. तर तयार आहे आपला कुरकुरीत असा क्रिस्पी डोसा. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.